हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सर्वजण? मी आहे ओमकार थेटे आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या आवडत्या छोट्या आणि सर्वांच्या लाडक्या अशा जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर आपली जयस विद्यालयाची नवोदय सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये की इयत्ता 5वी नवोदय जे आहे, सर्वांना माहिती आहे स्पर्धा परीक्षा, खूप सारे लोक म्हणजे खूप सारे लेकरं त्याची तयारी करतात आणि त्यासाठी मी इथं तुम्हाला चांगल्या प्रकारचे एज्युकेशन एकदम फ्री मध्ये देण्यासाठी आलेलो आहे. तर आपली नवोदय सिरीज सुरू आहे. नवोदय सिरीज मध्ये आपण इयत्ता 5वीचं नवोदय स्कॉलरशिप सैन्य स्कूल याचं गणित कंप्लीट करत आहोत. तर जे लोक ओळखतात त्यांचं मोस्ट वेलकम, जे नवीन आले आहेत त्यांचं पण मोस्ट वेलकम, आणि सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून. जेव्हा पण तुम्ही लेक्चर करत आहात असो, जेव्हा पण लेक्चर करत आहात, रूल एकच आहे. रूल म्हणजे एकच नियम आहे, वही पेन घ्यायचा आहे आणि एखाद्या शांत ठिकाणी जायचंय, जिथे की तुम्हाला उंदीर बिंदीर काय खायचं नाही, शेंबूड काय खायचं नाही. शांत ठिकाणी जाऊन लेक्चर करायला सुरुवात करायची. तयार आहे सगळे लेकरांनो? करायची सुरुवात आजच्या लेक्चरला. चला आजच्या लेक्चरला सुरुवात करू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचंय? आजच्या लेक्चरमध्ये काय शिकायचंय? काय शिकणार? जे मागच्या लेक्चरमध्ये झालं त्याच्या पुढचं शिकणार. तर मागच्या लेक्चरमध्ये काय झालं लेकरांनो आपलं? आपण मागच्या लेक्चरमध्ये आपल्या कसोट्या, विभाज्यतेच्या कसोट्या आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणलो होतो डिव्हिजिबिलिटी टेस्ट, पूर्ण काय कम्प्लीट केलंय. ओके, सगळ्या कसोट्या लक्षात आहेत सर्वांच्या, 2 पासून तर जे आपण 14-15 पर्यंत आपण कदाचित 15 पर्यंत पाहिल्या होत्या, सगळ्या कसोट्या लक्षात राहू द्या, खूप जास्तीच्या कामाला येणार आहे. तर या लेक्चर मध्ये आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिस बघायची आहे. म्हणजे जो आपला दुसरा धडा होता, दुसरा चॅप्टर होता, त्याचं नाव होतं पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया, तो या क्वेश्चन प्रॅक्टिसच्या लेक्चर नंतर संपून जाईल. म्हणजे मी आता प्रत्येक धड्याच्या शेवटी 2 लेक्चर क्वेश्चन प्रॅक्टिसचे लेक्चर घेईन. तर हे जे क्वेश्चन प्रॅक्टिसचे लेक्चर आहेत हे खूप जास्तीचे महत्वाचे आहेत. सर्वांनी हे लेक्चर छानपैकी करायचे आणि क्वेश्चन प्रॅक्टिसचे लेक्चर थोडे मोठे पण असतील, त्यामुळे सर्वांनी ऍडजस्ट करून घ्यायचे. तर सुरुवात करू बाळांनो आजच्या लेक्चरला. तर वही पेन घ्या आणि सोबत एक रफ वही पण राहू द्या, जेणेकरून जी चांगली वही आहे त्याच्यावर तुमची घाण होणार नाही, असं कॅल्क्युलेशन करता वेळेस, गणित सोडवता वेळेस. त्यामुळे एक रफ वही सोबत राहू द्या आणि आपल्या जे पण मी एक्झाम्पल देणार आहे ते पॉज करून तुम्हाला ट्राय करायचे. तर आजचं पहिलं एक्झाम्पल. अगोदर सर बोर्डला 2 ह्याच्यामध्ये हे केल्याशिवाय आपलं लेक्चर सुरू होत नाही. बिलकुल, जरा बरं वाटतंय रे बोर्डला 2 ह्याच्यामध्ये कन्वर्ट केल्यावर, बरं वाटतंय. चला आजचं पहिलं लेक्चर आपण सुरू करू. म्हणजे आजचं पहिलं एक्झाम्पल सुरू करू. काय म्हणतंय आजचं पहिलं एक्झाम्पल? बघा, मी लिहितो, तुम्ही माझ्या पाठीमागे लवकर लवकर लिहून घ्या आणि पॉज करून ट्राय पण करा. चालेल? चालेल सर, चालेल. लेकरांना तुम्ही गाणे ऐकतात का नाही रे? ऐकतात ना गाणे? मला माहिती आहे ऐकतात. कशा मिळून नुसतं कार्टून बघत बसतात लहान लेकरांसारखं. तर आम्ही लहानच लेकर. हा म्हणजे लहानच आहेस तू, मला माहितीये, पण जरा गाणे ऐकायचे शिवाजी महाराजांचे, बाबासाहेब आंबेडकरांचे. नाही सर, आम्हाला पुष्पा पिक्चर मधलं गाणं आवडते ऐकायला. शेंबड्या, त्या पुष्पाची मान वाकडी झालेली आहे, तुझं मी नाक वाकडं करेल जर अभ्यास नाहीच केला तर. मी वेगवेगळ्या पुस्तकामधून तुमच्यासाठी एक्झाम्पल आणलेत. 3-4 वेगवेगळे पुस्तक आहेत त्याच्यामधून तुमच्यासाठी एक्झाम्पल आणलेले आहेत. तर पॉज करून ट्राय करायचंय. करा, पॉज करून ट्राय करा. 1 मिनिटाचं एक्झाम्पल आहे, पॉज करून ट्राय करायचंय. सर्वांनी केलं? अरे ऑप्शनच लिहायचे राहिले. 1 मिनिट, ऑप्शन लिहायचे राहिले, मी ऑप्शन लिहितो. तुम्ही चालू द्या तुमचा, पॉज करून ट्राय. चला देखते हैं कौन सबसे पहले सॉल्व करता है. जो सबसे पहले करेगा सॉल्व उसको मिलेगा इनाम. क्या इनाम मिलेगा? उसको मिलेगी शाबाशी. कैसे दोगे सर शाबाशी? आप तो मोबाइल के अंदर हो, हम मोबाइल के बाहर है. कोई बात नहीं, जब तू सॉल्व करेगा तब मुझे ऐसे थंब भेजना, सर सबसे पहले मैंने सॉल्व किया, तो मुझे भी पता चलेगा. चला सुरू करायचं. भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजक 51 असेल
भागाकार 16 असेल आणि बाकी 27 असेल. आठवा, मी तुम्हाला ह्या तिन्ही पण गोष्टी सांगितल्या होत्या. मी तुम्हाला भाजक काय असतो ते पण समजून सांगितलं होतं, नंतर भागाकार काय असतो तो पण समजून सांगितला होता, आणि नंतर बाकी काय असते ते पण समजून सांगितलं होतं, आणि भाज्य काय असतं ते पण समजून सांगितलं होतं. सगळं समजून सांगितलं होतं. आठवतंय? ओके. ज्याला नसन आठवत त्याला परत एकदा सांगतो. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. परत एकदा सांगू काय असतंय. बघा, आपलं भागाकाराचं एक गणित आहे. कसं पण घ्या. फॉर एक्झाम्पल आपण हे अशा प्रकारच्या ह्याच्यात जरा सोपं जात आहे. अशा प्रकारच्या ह्यात आपण काहीतरी घेऊ, इथं घेऊ 5, 7, 8, 4 काहीतरी, इथं घेऊ 3. आता याच्यामध्ये जे उत्तर येणार आहे हे तुम्ही वरील येणार आहे तिथं, बरोबर आहे. म्हणजे हा असणार आहे तुमचा भागाकार. जे उत्तर येत आहे ना त्याला भागाकार म्हणतात. परत एकदा सांगायला, आता खाली सॉल्व्ह करता करता तुमचे काहीतरी इथं बाकी उरेल, बरोबर आहे. त्याला म्हणतात बाकी. काय म्हणतात? बाकी. नंतर हे जे आहे ह्याला काय म्हणतात रे? ह्याला आणि ह्याला, ह्या दोन गोष्टी आता राहिल्या. आठवा बरं काय म्हणत असतील ह्याला? आठवतंय कोणाला? आठवतंय? ह्याला म्हणतात भाजक. काय म्हणतात? भाजक. आणि ह्याला म्हणतात भाज्य. मग आपल्याला काय विचारतंय बघा, भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजक 51 असेल, भाजक किती आहे? 51, भागाकार 16 असेल, म्हणजे आपलं उत्तर किती येईल? 16, आणि बाकी 27 असेल, म्हणजे ही जी शेवटी बाकी आहे किती पिल्ल्या? 27. तर भाज्य किती, म्हणजे इथं किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. ओके, हे तर मी तुला समजून सांगण्यासाठी सांगितलं होतं, आणि जर तुला विसरून गेला असेल तर एकदा पाहून घे आणि लिहून पण घे. आता आपण एक्झाम्पलला सॉल्व्ह करू, पण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे एक मस्त पैकी जादू. काय सांगणार आहे? मस्त पैकी जादू. जादू विसरायची नाही, अजिबात जादू विसरायची नाही. अगोदर हे पॉज करून लिहून घे, लवकर पॉज करून लिहून घे, आणि जादू कोणीच विसरायची नाही. घेतलं पॉज करून लिहून एका मिनिटामध्ये? चला देव जादू. बघ, जादू असे आहे, भाज्य बरोबर भाजक गुणवले भागाकार प्लस बाकी. भाज्य बरोबर भाजक गुणवले भागाकार प्लस बाकी. अशा प्रकारचे जादू आहे, सर्वांनी लिहून घ्यायची. घेतली सर्वांनी लिहून. आता काय सर, ह्या जादूमध्ये सगळं काय ठेवून द्यायचंय? काय काय ठेवायचंय? इथं दिलेल्या गोष्टी काय दिल्यात आता मला सांगा. पहिले एक्झाम्पल नीट वाचून घ्या बरं का. भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजक 51 असेल, भाजक किती आहे? 51, मग मी भाजकच्या जागेवर 51 ठेवू. ओके सर, भाजकच्या जागेवर 51 ठेवा. भागाकार 16 असेल, मग मी भागाकाराच्या जागेवर 16 ठेवू. ओके, ठेवलं. आणि बाकी 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 27 असेल, मी बाकीच्या जागेवर 27 ठेवलं. काय काढायचंय आपल्याला? भाज्य काढायचंय. मग भाज्याच्या जागेवर मी भाज्य ठेवतो, कारण आपल्याला हे काढायचंय. ओके, मग आपल्या बांधला हे एक फॉर्म्युला, म्हणजे एक जादू, आणि ह्याला आता आपल्याला सॉल्व्ह करायचं सॉल्व्ह. चला आपण ह्याला सॉल्व्ह करू. पहिले इथे एक गुणाकार आहे, इथे एक प्लस आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, एक रूल आहे बॉडमास. काय रूल आहे? बॉडमास. बॉडमास मध्ये सगळ्यात अगोदर ब्रॅकेट नंतर ऑफ, हे तुम्हाला सांगतो मी शिकवता वेळेस, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन करायचं. आधी काय करायचंय आपल्याला इथं सांगा बरं? आधी ऍडिशन आलंय का मल्टिप्लिकेशन? सर मल्टिप्लिकेशन. आणि बॉडमास पण काय म्हणतंय? अगोदर मल्टिप्लिकेशन करा. मग आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन करायचंय. 51 आणि 16चं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 51 आणि 16चं मल्टिप्लिकेशन रफ मध्ये करू. फास्ट तुम्ही पण माझ्या पाठीमागं. 16 एक 16. आता ज्याला 16चा पाडा येत नाही त्याला मशीने मारणार डोळा. शेमड्यांना खूप वेळा सांगितलंय 16चा पाडा करा. तुम्ही लहानपणी म्हणतात ना, एकामेकाला चिडवतात 16 आणि मशीने मारणार डोळा, बरोबर आहे. शेमड्या लक्ष दे, 16चा टेबल सर्वांनी पाठ करायचा आहे. 16 एक 16, हातचा आला 1. आता 16 पंचे किती? 16 एक 16, 14 32, 14 41, 14 64, 16 पंचे 80. 80 आणि 1 81. किती आलं? 816. ह्यांचा गुणाकार आला 816. आणि 816 मध्ये 27 आपल्याला काय करायचे? ऍड करायचे. हे पुढचे 27 जशाल तसे. चला ऍड करू आपण. खाली लिहू का, म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल समजायला. प्लस 27 करा. 6 आणि 7 किती होते? 13. हात झाला 1, इथं झाले 4, 8 दशाला तसे. 843 कुठं दिसतंय का? 843 आलंय आपलं भाज्य. हो सर, पहिल्या नंबरचा ऑप्शन बरोबर आहे 843. समजलं? आणि हे आपलं एक्झाम्पलचं पहिलं लेक्चर आहे, म्हणून मी एकदम सोपे एक्झाम्पल गेलो, सोपे गणित गेलोय. जे दुसरं लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये आपण अजून अवघड एक्झाम्पल घेणार आहेत, अजून डोक्याला चालना देणारे एक्झाम्पल घेणार आहेत. त्याच्यामुळे हे सोपे एक्झाम्पल आहेत, त्यामुळे ही जादू लक्षात राहू द्या. आणि मी जितक्या बोर्डवर जादू लिहून देणार आहे आपल्या पूर्ण सिलेबस मध्ये, त्या सगळ्या जादूंना तुम्ही जर स्पेशल वही केली किंवा
त्या सर्व जादू छानपैकी एखाद्या ड्रॉइंग बुकच्या ह्याच्यावरती लिहून घेतल्या आणि भिंतीवरती चिटकवल्या तर खूपच जास्तीचा भारी होईल. मग तसा प्रयत्न करा. पुढे चालायचं. एकाच गणिताला आपले 10 मिनिटं गेले, त्यामुळे आता रफ करू आणि पुढे चलू. पॉज करून तू लवकर लिहून घेतलं तर असशील. रफ करू आणि पुढे चलू, रफ करू आणि पुढे चलू. रफ करायची गरज नव्हती, इकडे जागा होती, पण असो. चला दुसरं एक्झाम्पल. काय म्हणते दुसरं एक्झाम्पल? एका गाडीची किंमत 7,250 आहे. सर गाडी म्हणल्यावर आम्हाला गाणं आठवतंय, गाणं. एका गाडीची किंमत किती आहे रे? 7,250 आहे. कोणतं गाणं आठवलं तुला शेंबड्या? सर तुम्हाला कोणतं आठवलं? मला कोणतं आठवलं मी नाही सांगणार. तू लवकर एक्झाम्पल लिहून घ्या आणि सॉल्व्ह कर. आणि एका स्कूटरची किंमत 3,750 आहे. चला लवकर पॉज करून ट्राय करा. हँडरायटिंग समजायली आहे? सर तुमची हँडरायटिंग खूपच जास्त भारी आहे. हा मला पण माहिती आहे. माहिती आहे मला शेंबड्या. मजा घेतोय का माझ्या? ऑप्शन देतोय हा. लवकर पॉज करून ट्राय करायचंय. चला पॉज करून ट्राय करा. झालं? केलं ट्राय? पॉज करून ट्राय केलं? लवकर करा. सांगू मी? चला बघा आता इथं काय म्हणतंय, व्यवस्थित एक्झाम्पल वाचायचंय आणि समजून घ्यायचंय, मग सॉल्व्ह करायचंय. एका गाडीची किंमत ₹7,250 आहे. किती? एका गाडीची किंमत 7,250 आणि एका स्कूटरची किंमत आहे 3,750. अगोदर आपण इथं लिहून घेऊ. बघा इथं लिहू आपण गाडीची किंमत किती आहे? गाडीची किंमत आहे 7,250. आणि एक स्कूटर आहे, खटारा स्कूटर शेंबड्या. किती आहे त्याची किंमत? 3,750. या दोघांची अशा किंमत आहेत. ठीक आहे. एक गाडी व एक स्कूटर सॉरी 3,750 ने जास्त आहे. अरे एक्झाम्पल थोडं लिहिण्यात चुकलं. एक मिनिट. इथे एक्झाम्पल थोडं लिहिण्यात चुकलं माझ्याकडून, सॉरी. एक स्कूटरची किंमत 3,750 ने जास्त आहे, एवढंच लिहिते आपल्याला, काहीच नाही. इथं फक्त लिहिते 3,750 ने जास्त. थांबा थोडं छोटं लिहितो अजून. ने जास्त आहे. ओके लक्षात राहू द्या. ह्या ने जास्त आहे ने आपलं एक्झाम्पल लई जास्त बदलतंय. कसं लई जास्त बदलतंय सांगतो. ते म्हणतंय गाडीची किंमत 7,250 आहे, एवढं कळालं. आणि एका स्कूटरची किंमत 3,750 ने जास्त आहे. म्हणजे गाडीची इतकी आहे आणि स्कूटरची किती आहे? स्कूटरची किंमत, आता सर तुम्ही खटारा म्हणला होता, खटारा नाही रे बाबा, भारी स्कूटर आहे. किती? 7,250 गाडीची आणि तिच्यापेक्षा जास्त आहे 3,750 ने. म्हणजे स्कूटरची किंमत किती झाली? 11,000. किती झाली? 11,000. लक्षात राहू द्या. स्कूटरची किंमत 11,000. आता काय म्हणते, एक गाडी व एक स्कूटर यांची मिळून किंमत किती? आता मिळून किंमत म्हणजे स्कूटरची 11,000 आणि गाडीची 7,250. यांची परत बेरीज करा. 7,250 किती झाली? 0, 5, 2, 8, 1. 18,250. एक नंबरचा ऑप्शन. कळालं? माझ्याकडून थोडं इथं लिहायचं राहिलं होतं, तुम्हाला समजलंच असेल. कळालं? एकदम भारी. एका गाडीची किंमत 7,250 आहे आणि एका स्कूटरची किंमत 3,750 ने जास्त आहे.
म्हणजे जितकी गाडी यायची तिच्यापेक्षा 3750 अजून टाका म्हणजे एक स्कूटर मिळेल. मग टाकले आपण त्याच्यामध्ये, आपल्याला मिळाले 11,000 रुपये आणि दोघांची किंमत 18,250. एकदम सोपं होतं. 3 नंबरच्या एक्झाम्पल कडे वळायचं. चला 3 नंबरचं एक्झाम्पल इथं आपण लिहून घेऊ. तुम्ही ज्याचं आलंय तो खूप छान, ज्याला सॉल्व्ह झालं शाबास, पण ज्याला सॉल्व्ह नाही झालं ते पॉज करून ट्राय केलंच असेल तरी, चुकलं असेल तरी इथं लिहून घ्या. ओके, चला पॉज करून लिहून घ्या. आता 3 नंबरचं एक्झाम्पल घेऊ. 3 नंबरचं म्हणतंय, 3 नंबरचं एक्झाम्पल म्हणतंय शेंबडे लेकर आता अजून शेंबडे होणार. कसं काय? कारण एक्झाम्पल खूप सोपं आहे. सोपं एक्झाम्पल, लवकर लवकर सॉल्व्ह करायचं. चला चला भारी एक्झाम्पल आहे, भारी एक्झाम्पल आहे. पॉज करून ट्राय करा सगळेजण. सगळ्यांनी पॉज करून ट्राय करायचं एका मिनिटामध्ये. नंतर तर मी सांगणारच आहे, तुम्ही पण पटकन पॉज करून ट्राय करा. चला काय म्हणते बघा, तुम्ही ट्राय केलं, मी सांगू. आता याच्यामध्ये 13ने पूर्ण भाग जाणारी काहीतरी संख्या आहे, म्हणजे आपल्याला 13ची कसोटी यायला पाहिजे. 13ची कसोटी ज्यांना आठवत नाही त्यांच्यासाठी सांगतो. 13ची कसोटी काय म्हणतो ती लेकरांनो? 13ची कसोटी म्हणते दिलेल्या संख्येच्या शेवटचे 3 अंक आठवत असतील ना, शेवटचे 3 अंक आणि उरलेले अगोदरचे जितके अंक आहेत त्या सगळ्यांची आपल्याला फरक काढायचा आहे, वजाबाकी काढायची. वजाबाकी काढली, जर त्या वजाबाकीला 13ने भाग जात असेल तर संख्येला 13ने भाग जातो. आता बघा इथं म्हणते 13,013, 13,013, 13 मेरा हिंदुस्तान. ओके, 13,013 या संख्येला 13ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, ते म्हणते तर जात असेल आणि जातोच. तुम्ही देऊन जर बघितला तरी कळेल. बघा 13,013 ह्याला 13ने जर भाग दिला, 13 एक 13, 0 जशाल तसे 13 एक 13, जातो पूर्ण भाग? बिलकुल जातो. एक मिनिट, सॉरी इथं अजून एक 0 येईल भाऊमुळं, आणि परत 13 एक 13, तर पूर्ण भाग जातो. मग नंतर ते म्हणतंय तर 14ने सुरू होणारी आणि 13ने पूर्ण भाग जाणारी. आता ते म्हणतंय 14ने सुरू होणारी 13ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या पुढील पैकी कोणती? मग आता 14ने सुरू तर ही पण होईल, 14ने ही पण सुरू होईल, ही पण होईल, ही पण होईल. मग आता पण त्याला 13ने भाग जाते का बघायचं. 14,040ला 13ने भाग जाते का बघा. 40 - 14 करू, म्हणजे आधी 13ची कसोटी तर लावून बघू ना, पण 13ने भाग जात आहे बघू ना. शेवटचे 3 अंक कोणते? 0 4 0, 0 4 0 म्हणजे 40. 40 मधून 14 गेले, किती राहिले? इथं राहिले 6 आणि इथं राहिले 2, म्हणजे ह्याला 13ने भाग जात आहे. ओके, जात आहे एवढं कळालं. याला जाईन का बघा बरं. इथं शेवटला 0 0 1 आहे, स्टार्टिंगला 14 आहे, 14 मधून 1 गेला 13, म्हणजे ह्याला पण 13ने भाग जाणार आहे. 14 0 14 ला जाते का बघा. शेवटी आहे 14 आणि स्टार्टिंगला आहे 14, म्हणजे 0 0. उत्तर जर 0 येत असेल तरी पण 13ने भाग जात आहे. नंतर 14 0 27, 27 मधून 14 गेले, किती राहिले बघा बरं. इथं राहिले 3 आणि इथं राहिले 1, म्हणजे ह्याला पण 13ने भाग जात आहे. मग आता हे जितक्या इथं संख्या दिल्या त्या सगळ्या संख्येला 13ने भाग जायलाय, पण सर्वात लहान संख्या कोणती आहे? ही आहे ना बघा. 14 0 40, 14 0 14,
आणि 14,027 या तिघांमध्ये सगळ्यात छोटं काय 14,001 म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार बी. कारण ते काय म्हणाले लहानात लहान मी अगोदर इथं अंडरलाईन केलंय कळायले म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी आहे. काहीच अवघड नव्हतं एकदम सोपा प्रश्न होता. पुढं चालायचं ओके चला अशा प्रकारे 3 एक्झाम्पल झालेत. आता चौथं बघू. रफ करू चला 3 एक्झाम्पल सॉल्व्ह झालेत. आता चौथं बघू. एकदम सोपे एक्झाम्पल आहे बाळांनो. आपण आज 8 नाही तर 9 एक्झाम्पल पाहणार आहोत आणि पुढच्या लेक्चर मध्ये परत 8, 9, 10 असे एक्झाम्पल पाहू जे की भारी भारी आहेत आणि सगळ्या पुस्तकांमधले जे मेन एक्झाम्पल आहेत ना ज्याच्यावर आधारित दुसरे एक्झाम्पल असतील असेच एक्झाम्पल उचलून आणलेत. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये किंवा जे पण एक्झाम्पलचे लेक्चर आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही एक्झाम्पल केले पिल्लांनो तर तुम्हाला पुस्तकामधले कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. एखादं जे नाही सॉल्व्ह होणार ते कोणाला तरी विचारा. नाही कोणाला आलं तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगून टाकेल. चला आता आपल्याला बघायचं 4 नंबरचं एक्झाम्पल. काय म्हणतंय बघा 4 नंबरचं. तयार आहे सगळे. पॉज करून लिहायला. 1, 2, 3, 4. सर गाणं म्हणू लागलात काय. हो आठवलं पण नाही म्हणणार. ही हा 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 सर मजा येते तुमच्या लेक्चर मध्ये. येते ना मजा. मला पण मजा येते तुला शिकवायला. काय म्हणताय 4, 3 आणि इथं स्टार आहे बरं का लक्षात राहू द्या. 4, 3 स्टार या संख्येला स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा. श्वासात राज ध्यासात राज लिहावा म्हणजे त्या संख्येत राजाला जिंकून या जगभरी शिवबा राज नाव बाजवजी. हे माझ्या राजा हे माझ्या शिवबा हे माझ्या राजा हे माझ्या शिवबा. चला ऑप्शन ए आहे 5, बी आहे 2, सी आहे 3 आणि डी आहे 4. चला शेंबड्यांनो 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकार. 2 मिनिटात सॉल्व्ह करायचंय हा. 2 मिनिटात. 5, 2, 3, 4 सॉल्व्ह नाही झाल्यावर त्याला मिळणार मार. ही झालं का सॉल्व्ह. पॉज करून ट्राय केलं मी सांगू पहा काय म्हणते. अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायचंय. 4, 3 स्टार मराठीमध्ये 4, 3 आणि 1 स्टार. स्टारला म्हणतात तारा. बस ताराच लक्षात ठेवा. तारा म्हणल्यावर खूप जास्तीचं डोक्यामध्ये कन्फ्युज होत आहे. 4, 3 तारा या संख्येला ताराच्या जागी कोणता अंक लिहावा. तारा इथं कोणती मुलगी नाहीये कोणती बाई नाहीये बाबा. तारा म्हणजे स्टार. तर ताराच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे त्या संख्येस 2 व 3 ने भाग जाईल. ठीक आहे लक्ष द्या. आपण घेऊ इथं 4, 3 स्टार. आता जर बाळांनो मी स्टारच्या जागेवर 5 ठेवलं. ऐकून घ्या. मी स्टारच्या जागेवर जर 5 ठेवलं चला ठेवून बघू आपण हा. इथं मी अगोदर ठेवतो 4, 3 आणि स्टारच्या जागेवर 5 ठेवलं तर त्याला 2 ने भागत जाणार नाही. आणि आपल्याला काय म्हणतंय 2 व 3 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे पहिला ऑप्शन कटला. मी स्टारच्या जागेवर जर 2 ठेवलं 4, 3, 2 हा ह्याला 2 ने पण भाग जाईल आणि ह्याला 3 ने पण भाग जाईल. ओके सर. 3 ने कसा जाईल कसोटी आठवते ना. दिलेल्या संख्यामधील अंकांची बेरीज करा. अंकांची बेरीज 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 ला 3 ने भाग जात आहे म्हणजे ह्याला पण जाणार. नंतर मी स्टारच्या जागी आता ठेवतोय तिसरा पर्याय 3 4, 3, 3 4, 3, 3. मग बघा बरं 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 म्हणजे ह्याला 2 ने आणि 3 ने दोघांना पण जात नाही. ओके मग हे पण ऑप्शन कटला. आणि लास्ट ह्याच्यामध्ये बघा 4, 3, 4 2 ने जात आहे. ठीक आहे पण 3 ने जात आहे का बघा बरं. 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11ला 3 ने जात नाही. 11ला 3 ने जात नाही. म्हणून एकच ऑप्शन असा ज्याला 2 ने पण भाग जायला 3 ने पण भाग जायला. तो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी. ओके डन डन डना डन डन. पुढे चालायचं. अशा प्रकारे 4 एक्झाम्पल झाले आहेत. 5वं एक्झाम्पल बघू आता. काय म्हणतंय पहा 5वं. ज्याचं राहिलंय ते पॉज करून लिहा. ज्याला समजलं ते मज्जा करा. खालीलपैकी कोणत्या संख्येला चला खालीलपैकी कोणत्या संख्येला
सर कुठे खालील संख्या? थांबा थांबा, देलो 3,5,2 आणि 10 या संख्यांनी निशेष भाग जातो. निशेष भाग कळतंय ना सगळ्यांना? हा, निशेष म्हणजे पूर्ण. नवीन शब्द आल्यावर घाबरून जायचं नाही, बिलकुल घाबरून जायचं नाही. मग आता कोणत्या त्या ऑप्शन देऊ? ऑप्शन आहे 14655, ऑप्शन बी आहे 91564, ऑप्शन सी आहे 24640 आणि ऑप्शन डी आहे 44640. चला पॉज करून एका मिनिटात ट्राय करायचंय. मी तोपर्यंत पाणी पितो, तुम्ही एक्झाम्पल प्या म्हणजे सॉल्व्ह करा. चला, ज्याला एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही त्याच्या नाकामध्ये ही पूर्ण बॉटल ओतल्या जाईल. झालं सॉल्व्ह. 26 मिनिटचं लेक्चर झालंय. ओके, म्हणजे किती लेक्चर मध्ये किती एक्झाम्पल? 5. अजून 4 राहिलेत, काळजी करू नका. होतंय, लवकर होतंय. झालं, सांगू पहा, लक्ष द्या. पहिले एक्झाम्पल समजून घ्यायचं. कधीच घाई गडबड करायची नाही, अजिबात घाई गडबड करायची नाही. नवोदय मध्ये जे लेकरू घाई गडबड करताय, सर तुम्हीच बोललेला घाई गडबड करायला. हा, नवोदय मध्ये जे लेकरू घाई गडबड करताय कधी सक्सेस होत नाही. अगोदर प्रॅक्टिस करायची, परफेक्ट बनायचंय. प्रॅक्टिस करून परफेक्ट बनला, परफेक्ट बनल्यानंतर मग फास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह होतील आणि चुकणार पण नाही. पण अगोदर परफेक्ट बना. परफेक्ट बनायचं सोडून फास्ट एक्झाम्पल करायला गेला आणि कळालं खड्ड्यातच पडला. बरोबर आहे, पडतात ना खड्ड्यात. अति घाई संकटात नाही, त्यामुळे अजिबात अति घाई करायचं नाही. एक्झाम्पल आधी समजून घ्या, शिकून घ्या. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3, 5, 2 आणि 10 काय 3, 5, 2 आणि 10 या संख्यांनी निशेष भाग जातो? चला पहिला ऑप्शन घ्या. मला सांगा, पहिला ऑप्शन मी इथं लिहू 14655. याला मला सांगा 3 ने भाग जातो का? सर अगोदर काढावं लागेल. 3 ने भाग जातो का बघू आपण. ह्याला कसं काढायचं? बेरीज करा. 4 आणि 1 6, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. म्हणजे काय उत्तर आलंय आपलं? 21. 21 ला 3 ने भाग जातो. 21 ला 3 ने भाग जातो म्हणजे ह्या संख्येला 3 ने भाग जाणार. या संख्येला राऊंड करू. 3 ने चाललाय. 5 ने जाईल का? हो, 5 ने बी जाणार नाही यार, शेवटी 5 आहे. 2 ने जाईल का? 2 ने जात नाही. जरी जात नाही त्याला आपण असं लिहू आणि इथं राऊंड करू. 10 ने जाईल का? 10 ने पण जात नाही. म्हणजे पहिला ऑप्शन कटला. दुसरा ऑप्शन बघा 9 1 5 6 4, राऊंड करा. 3 ने बघू अगोदर. 9 ने 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 4 25. 25 ला 3 ने भाग जात नाही. 3 7 21, 3 8 24. 25 ला जात नाही. परत एकदा मोजा. 9 ने 10, 10 आणि 5 15, 15 6 21, 21 आणि 4 25. म्हणजे 3 ने ह्याला भाग जात नाही. नंतर बघू 5 ने जातो का? 5 ने पण जात नाही. नंतर बघू 2 ने जातो का? हो, 2 ने जातो. 10 ने जातो का? 10 ने पण जात नाही. मग हे पण कटलं. सगळ्या ह्याने भाग गेला पाहिजे. नंतर ऑप्शन नंबर 3 घेऊ 24640. ह्याला बघू 3 ने जातो का? बघा 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 4 16. 3 ने 16 ला भाग जात नाही म्हणजे ह्याला पण जात नाही. ह्याला 5 ने जातो, ह्याला 2 ने जातो, ह्याला 10 ने पण जातो, पण 3 ने गेला नाही. लास्टचा एकच ऑप्शन राहिलेला आहे 44640. ओके, 3 ने बघू. 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 ला 3 ने जातो. 3 ने जातो, 3 ने गेला. नंतर 5 ने 3 ने गेला, राऊंड नाही करायचं. 3 ने गेला, 5 ने पण जाणार, लास्टला 0 आहे. 2 ने पण जाणार, लास्टला 0 आहे. 10 ने पण जाणार, लास्टला 0 आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. डी फॉर डॉंकी. तू नाहीस मला माहिती आहे डॉंकी. ऑप्शन नंबर डी बरोबर. एकदम ओके, सगळं छान पैकी एक्सप्लेन केलंय मजे के साथ. चलायचं पुढं. अशा प्रकारे 5 एक्झाम्पल झालेत. 6वं एक्झाम्पल लिहू आपण. चला 6वं एक्झाम्पल लिहून घ्या. रफ करू. 1 2 3. 6वं एक्झाम्पल लिहून घ्या लगेच.
किती मिनिटात लेक्चर झालं? 30 मिनिटाचा. ओके, काळजी करू नका. मी लेक्चर किती मिनिटात झाले प्रत्येक वेळी कशासाठी बघायलो, कारण कमी ह्याच्यात तुम्हाला जास्त एक्झाम्पल कशी सॉल्व्ह करून देता येईल हे बघतोय मी. चला 6वं एक्झाम्पल, महत्वाचं आहे 6वं आणि छान आहे. 7,500. चला पॉज करून ट्राय करा बरं. केलं पॉज करून ट्राय केलं? सांगू? चला मी सांगतो. पहा, 7,500. 7,500 इथं आपल्याला शब्दामध्ये दिलंय, आपल्याला त्याला अंकामध्ये कन्वर्ट करायचंय. अक्षरामध्ये दिलंय, अंकात कन्वर्ट करायचंय. 7,500 ला अंकात कसं कन्वर्ट करणार? 7,500 म्हणजे 7,500. या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास समजायले 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या मिळेल. अगोदर तर मला सांगा बरं, 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे? सर्वात मोठी समसंख्या कोणती आहे यायला पाहिजे तुम्हाला लगेच सांगता. लय सोपं आहे. 3 अंकी सर्वात मोठी संख्या तर काढता येते. मी सांगितलं होती जादू. 3 अंकी सर्वात मोठी संख्या काढली, सांगितलं की 3 ला 9 लिहायचे, बरोबर आहे. पण इथे आपल्याला समसंख्या विचारलंय, शेवटी 9 येत आहे म्हणजे समसंख्या नाही. मग 9च्या अगोदर काय? 8 लिहा, म्हणजे ही झाली 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या. या जर 3 अंकी सर्वात मोठ्या समसंख्येला आपण ह्यातून डायरेक्टच मायनस करून टाकलं, डायरेक्टच मायनस केलं, तर आपल्याला अशी संख्या मिळेल की आपल्या पर्यायामध्ये असेल, आणि अशी संख्या मिळेल जी की काय असेल, कोणती संख्या वजा केल्यावर मी करून दाखवतो. पहा, आता इथे येईल 2, इथं किती उरले? इथं 9 उरले, बरोबर आहे का? मग इथं राहिला 0, इथं किती उरले? इथं उरले 14, म्हणजे 5 मधून इथं 4, 1 गेल्यावर 4 उरले, आणि इकडचा इकडे घेतला 14. मग 9, 10, 11, 12, 13, 14 किती उरले? 5 उरले, आणि इथं 6 उरले. 6,502 ऑप्शन नंबर सी. म्हणजे पहा, तुम्ही 7,500 मधून 6,502 परत वजा केले तरी तुम्हाला काय उत्तर मिळणार आहे? 998 हेच संख्या उत्तर मिळणार आहे. कळायले? आपण फक्त घास असा खायचा सोडून कसा खाल्लाय? असा खाल्लाय. जायलाय कुठं? पोटात. कळलं? काही प्रॉब्लेम? आपल्याला एक्झाम्पल लवकर सॉल्व्ह करायचंय. नवोदयमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी 1.5 ते 2 मिनिट असतात, त्यामुळं लवकर सॉल्व्ह करायचंय. कसं पण व्हायना सॉल्व्ह होणं महत्वाचं आहे. समजलं सर्वांना? पुढे चालायचं. ओके, 6व्या नंबरचं एक्झाम्पल खूप सोपं होतं. आता 7व्या नंबरचं एक्झाम्पल बघू पिल्लांनो. काय म्हणतंय बघा, काय म्हणतंय बघा 7व्या नंबरचं. पॉज करून ट्राय करायलात ना? पॉज करून ट्राय करायचंय. चला केलं पॉज करून ट्राय. सांगू मी?
मी सांगू, खूप जास्तीचं गरमायला यार. पहा, मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येस मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्येने भागल्यास, आता मोठ्यात मोठी संख्या काढायचं मी इथं पण सांगितलंय, परत एकदा सांगणार आहे. भागाकार व बाकी अनुक्रमे काय आहे. आता इथं बघा मी प्रत्येक ह्याच्यामध्ये कॉमा कॉमा दिलाय, म्हणजे अगोदरचं जे आहे ते आपला भागाकार आहे आणि नंतर कॉमाच्या पुढे जे आहे ते आपली बाकी आहे. मग चला सॉल्व्ह करू. पहा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या काय, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 9 9 9 9 9. सांगितलं होतं ना मी तुला शेंबडू, काय म्हणलो होतो, मोठ्यात मोठी संख्या असेल तर 5दा 9 लिहून टाकायचे, कळालं. आणि मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या मग काय असणार आहे 99. आता 99 ह्याला आपल्याला कॅन्सल आउट करायचंय, म्हणजे भागायचंय. चला भागाकार करू. 99 एक 99, छोटी संख्या म्हणून भाऊ. 99 एक 99, छोटी संख्या म्हणून परत भाऊ. कळायले काय प्रॉब्लेम याच्यामध्ये, काय प्रॉब्लेम? ओके सर. आणि बाकी किती उरली? 9. म्हणजे भागाकार आलाय 10 10 1010 आणि बाकी उरली 9. भागाकार 1010, बाकी उरली 9, म्हणजे डी नंबरचा ऑप्शन आपला बरोबर आहे. काय प्रॉब्लेम? एकदम सोपं होतं. हो सर, एकदम सोपं होतं. अशा प्रकारे आपले 7 एक्झाम्पल सॉल्व्ह झालेले आहेत. 7 एक्झाम्पल सॉल्व्ह झाले आहेत. मला वाटतंय आजच्यासाठी एवढे ठीक आहेत. हा, आजच्यासाठी एवढे ठीक आहेत. आपण 2च एक्झाम्पल राहिलेत, ते 2 एक्झाम्पल पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. आज काय ना, थोडी तब्येत बी बरोबर नाहीये, म्हणून थोडी एनर्जी बी आता लो वाटायली. तुम्हाला पण समजायला असेल की शेवटी मी बी थोडं एनर्जी लो असं तुम्हाला फील होईल की सर थोडं मजा बी करीन गेले. असं बाळांनो, पुढच्या लेक्चर मध्ये अजून आपण जास्त एनर्जीने अभ्यास करू. काळजी घ्या, अभ्यास करत राहा. थँक्यू.